पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। तुम्ही पाहताय खवय्यांनो झी मराठीवरती हा ताजा वाफाळलेला आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। चला सुरुवात करूया आजच्या भागाला। ऑलरेडी तुमच्यामुळे उशीर झालेला आहे। मला आज प्रेक्षकांकडे एक तक्रार करायची आहे। ही मुलगी एवढूशी आहे पण हिच्यामुळे आमच्या शूटिंगला फार उशीर होतो। का ते तुम्हाला सांगतो। मला थोडासा लिप बामच द्या, माझी थोडी हेअरस्टाईलच करा। किती वेळ वाया जातो, भूक लागली आहे लोकांना इथे। तू ते एक केसाचा अर्धा तास भांग पडत असतो। मी काय बोलतो तुला? तुझ्याशिवाय कोणी बोलतच नाही मला, तूच बोलतेस फक्त मला। चांगलं आहे ना। ड्रेस सिलेक्शन मध्ये 1 तास जातो तुझ्या ड्रेस सिलेक्शन मध्ये। मी करतच नाही। गप्प बस आता, जास्त आपण एकमेकांचे वाबाडे नको काढायला। लोकांना भूक लागली हो की नाही मंडळी। आपण एक काम करूया, 2 पाहुणे आज खूप लांबून आलेले आहेत आणि त्यांनी इथे यायचं खूप आधीपासून ठरवलं होतं। त्यांना खूप असं वाटत होतं की या कार्यक्रमात यावं। मग त्या दोघींना बोलूया आणि मला भेटावं। चला सुरुवात करूया आजच्या भागाला। त्या दोघींचं स्वागत करूया आणि मग पाहूया पदार्थ। या नमस्कार। नमस्कार सर, कशा आहात तुम्ही? मी मजेत। काय नाव आपलं? माझं नाव प्रिया केळकर। प्रिया केळकर। आणि तुमचं? मी प्रियंका येसेकर, ठाण्यावरून आलेली। आणि तुम्ही? मी वरळीवर। वरळीहून। खूपच छान। काय करता तुम्ही? मी होम शेफ आहे, सोशल मीडियावर पण असते, मुलांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालते। त्यानंतर मी न्यूजपेपरला सुद्धा रेसिपी माझ्या देत असते। मला वेगवेगळे पदार्थ करण्याची खूप आवड आहे। अरे वा, म्हणजे वेगवेगळ्या अंगाने तुम्ही तुमच्या रेसिपी लोकांपर्यंत पोहोचवत असता। हो, मी त्यांचा एकदा न्यूजपेपर मध्ये रेसिपी वाचलेली, त्यामुळे मी त्यांना ओळखते। वा वा वा, एवढं मन लावून तू अभ्यासाचं पुस्तकही वाचलं असतं तर आज तू खूप हरकत नाही। तुम्ही अजून चौथीतच आहे मी। हो का? मग ठीक आहे, 5वीला खूप मार्क मिळवशील। तुम्ही काय करता? मी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये हेड शेफ आहे। वा, पण शाळेमध्ये शेफ ही कॉन्सेप्ट माझ्यासाठी सुद्धा अजून नवीन आहे। कारण आमच्या शाळेमध्ये शेफ हा प्रकार नव्हता, पण आता शाळा बदलल्या आहेत, शिक्षण बदललंय, विद्यार्थी तर खूपच बदलले। बरोबर आहे की नाही? सगळंच बदललंय ना। तुमच्या शाळेमध्ये आहे शेफ? हो आहे। अरे वा। आम्हाला प्री प्रायमरीला आहेत। अच्छा, मग तू लहानपणापासून त्यांच्या हातचं खूप खातेस का? खूप छान। त्यांची पालक खिचडी खूप आवडते। असाच एखादा विषय पण आवडला असता तर बरं झालं असतं। मला इमेज आवडते। हरकत नाही। मग आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया। मग पहिला नंबर आज कोणाचा स्वयंपाकासाठी? तुमचा। का बरं? बरं ठीक आहे, तुमचा। तर तुम्ही पहिला पदार्थ कुठला करणार आहात? पोटफाड इडली। पोटफाड इडली। बहुत नाइंसाफी है। बता रहे हैं इडली और साहित्य रखा है पानीपुरी का। ऐसा कैसन बा? फ्युजन रेसिपी आहे, ट्विस्ट आहे। अच्छा, रेसिपी मध्ये रेसिपी आहे। रेसिपी मध्ये रेसिपी आहे। Yes. रेसिपी मध्ये रेसिपी ती कशी बी आहे ती बघूया आता आपण। साहित्य सांगा बरं आम्हाला। पाणीपुरी पुरी घेतलेली आहे, इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, त्यानंतर भाज्या चिरून घेतलेला आहे, गाजर आहे, भोपळा आहे, त्यानंतर शेवग्याची शेंग घेतलेली आहे आपण, बारीक चिरलेला कांदा, हळद, लाल मिरची, 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, चना डाळ फोडणीसाठी घेतलेली आहे, त्यानंतर मेथी, मोहरी, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे, सांबार मसाला, हिंग, कढीपत्ता, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, शिजवलेली डाळ आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि ही कुठली पावडर आहे? धने पावडर आहे। धने पावडर घेतलेली त्याच्यावर आहे चिंचेचा आणि कोळ। चिंचेचा कोळ घेतलेला आहे। बर, आणि ज्या भाज्या तुम्ही घेतल्यात त्यात वांग सुद्धा दिसतंय मला। हो, वांग पण आहे। बरं, ह्या भाज्या शिजवलेल्या आहेत का? शिजवलेले नाहीये, आपल्याला सांबारामध्ये प्रॉपर शिजवून घ्यायचे आहे। अच्छा, म्हणजे आता कच्च्याच आहेत? कच्च्याच आहेत। ठीक आहे, फार छान। आता एक काम करा प्रियाजी, पोटफाड इडली म्हणजे साहित्य थोडंसं मोठं आहे, कृती पण थोडीशी जरा विस्तारित असेल असं मला वाटतं, हो की नाही? ती आम्ही करतो, तोपर्यंत तुम्ही ही जी इडली आहे ही इडली घेऊन सांबार, इडली आहे क्यूट इडली ही घेऊन सांबार वा, ओके? म्हणजे पसारवा आणि परत या। हा चला, आमच्या प्रियंकाताई येसेकर आता पहिला पदार्थ करतायत, पोटफाड इडली, हो की नाही? कृती काय करूया सांगा? आपण कढई घेऊया। तुमचं माहेर कुठलं हो? माझा वरोरा। वरोरा? बाबा आमटे यांचं गाव। अरे वा, मग तिकडे कोण असतं आता? तिकडे आई आणि भाऊ असतो आणि बहीण। फारच भारी। काय घालू याच्यात? आपण तेल घालूया। ठीक आहे, मी तुम्हाला मदत करणार आज। चालेल चालेल, पुरे पुरे? हो हो। आपण मोहरी घालूया। घाला। आता काय? त्यानंतर मेथी घालूया। घाला। त्यानंतर आपण थोडी चना डाळ घालूया वा वा, फोडणीमध्ये, छान तडतडते। उडीद डाळ घालते, घाला। छान परतवून घेऊया। त्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। घाला। आपल्याला पहिले सांबार करून घ्यायचा आहे, बर, त्यानंतर आपण सुरुवात करूया रेसिपी। वा, तुम्ही नावही फार छान दिलं बरं का रेसिपीला। हो, वेगळं पोटफाड काहीतरी। इडली, हो, है ना? आवडलं मला, वेगळं काहीतरी।
जनरली माझा मोठा मुलगा असा इडली आणि सांबार दिलं तर खात नाही, फक्त इडली खायला बघतो. त्यामुळे असं वेगळं काहीतरी त्यातच इडलीमध्येच ट्विस्ट करायचं आणि ते म्हणजे सांबार पण पोटात जातो आणि इडली पण पोटात जाते, डब्यात मध्ये द्यायला पण सोयीस्कर आहे. तो ना सध्या हो. चुचले जिभेचे लाड मुलांचे, त्याच्यामुळे तुम्ही करेक्ट थोडी काम आपण करताय. कोथिंबीर घालूया. घाला की. छान परतवून घेऊया. टोमॅटो घालते आहे. टोमॅटो छान शिजू देऊयात आपण. बर. त्यानंतर आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये शेवगा आहे, शेवगा आहे, लाल भोपळा आहे, गाजर आहे, गाजर वांगी आहे, वांग आहे. त्यामुळे सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात. चांगलं होतं बाबा. बरं, आता काय घालायचंय? बोलता बोलता हिंग घालायला विसरलो. अरे फोडणीमध्ये आधी हिंग घालायला हवा होता. ठीक आहे, आता घाला. थोडा पण थोडाच घालायचा आहे ठीक आहे, आपल्याला. ठीक आहे. काय माझं व्यक्तिमत्वच असं आहे ना की माझ्याशी बोलता बोलता लोक अनेक गोष्टी विसरतात, हो की नाही? हो. तिखट घाला. तिखट घालूया. आता काय? थोडी हळद. हळद. त्यानंतर सांबार मसाला पण घालूया. वा. थोडा नंतर आपण पण जेव्हा सांबार उकळेल तेव्हा सुद्धा घालूया. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आता काय? धने पावडर. धने पावडर. आणि भाज्या व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायच्या आहेत. आता काय? ही डाळ घेतलेली आहे, शिजवलेली आहे मी. यात थोडं आपण पाणी घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जरा असं धरा, प्रेक्षकांना दिसेल बघा बरं. हो, थोडा घाल. पुरे. आपण यात थोडं पाणी घालूया. बरं. आणि थोड्या भाज्या शिजू देऊयात परत. ठीक आहे, चला. चालेल. बघा बरं. हा, घाला थोडं. बस, थोड्या वेळ भाज्या शिजू देऊया. तुमचं बोलण्याचं टोनिंग सगळ्यांनाच आवडतं ॲक्च्युली. माझी तुझी रेशीम कटमध्ये पण खूप सुंदर रोल केलेला आहे तुम्ही. सगळ्यांना खरंच खूप आवडतं. थँक्यू. आज म्हणजे मला कृतकृतार्थ झाल्यासारखं वाटतंय. नाही, खरंच आहे. इतकं कौतुक माझं कोणी करत नाही हो. का नाही करत? आपण आता हे जे डाळ शिजवून घेतलेली ती घाला. चिंचेचं कोड. आणि हो, तुमच्याशी बोलता बोलता एवढा गोडवा होता की मी गूळ घालायलाच विसरले. जरा जास्तीच गोड बोलताय तुम्ही. गुळ कारण बोलण्याच्या याच्यात नादामध्ये गूळ, सांबारामध्ये तो गूळ हवा असतो कारण आपण चिंच वापरत पण आहोत. शेवटी आंबट काय, मी गोड. गेली अनेक वर्ष खवईगिरी करतोय, हो. त्याच्यामुळे काय विसरलंय माझ्या आधीच लक्षात असतं. तुम्ही जरी विसरलात तरी मी गुळ घेऊन ठेवलेला हो, आहे. से थँक्यू तुम्ही. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. घालायचंय का आता गुळ? नाही, थोडं आपण परत हे करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. अचानक आठवण काय होते तरी घालायचं नसतो, वेगळं. नाही, आता हे आहे ना, चिंचेचा कोळ घालायचा आणि गुळ घालूया. ओके ना ताई, मी कुठे काय म्हणलं. आता काय? थोडा गुळ घालूयात आपण. वा. पुरे आहे एवढा. आता काय? 1 ते 2 उकळ्या काढून घेऊयात. कोथिंबीर घालूया. ठीक आहे, चला मग आपण एक काम करूया. ह्याला उकळी येईपर्यंत इडलीची तयारी करूया, स्टीमर घेऊन येऊया. उकळी आल्यानंतर प्रियंकाजी आपलं सांबार झालेलं आहे तयार. आणि तुम्हाला जसं हवं तसं ते आपण पातळ ठेवलंय थोडं. हो, खूप घट्ट नाही केलंय. हो. कारण ते आपल्याला पुढे तसं थंड वापरायचं. सुद्धा करून घेतलेला आहे, ते थंडही मेन. करून घेतलंय, ते main. कारण या रेसिपीमध्ये थंड हवं आहे हे सांबार, गरम नाही. गरम ओके. नाही. ठीक आहे, आता काय? मफिन्स जसं आपण मोल्ड मध्ये बनवतो, आपल्याला ही इडली मोल्ड मध्ये बनवून घ्यायची आहे. अच्छा. आपली स्वरा कुठे गेली? आपल्या स्वराला तर ही खूप आवडेल. का तुम्हाला शांतता बघवत नाही का? हो, जरा आठवण येते कारण झालं, हे असं. मला पण 2 मुलं आहेत ना, म्हणून. अच्छा. सून करून घेता का हिला आता? नाही, अगदी छोटी आहे ती. आता काय? सर, आपण हे मोल्ड घेतलेले आहे, आपण मफिन्स साठी जसं वापरतो. कपकेक काही बनवतच असेल? नाही. कपकेक साठी कपकेक हे विकत आणतात. नाही, बनवत असेल, तिला तर माहिती बनवते, ठीक आहे, आहे. आपण यात बॅटर घालून घेऊयात. 1 चमचा. पाणीपुरी आवडते तुला खायला? खूप. कारलं? नाही. आपण थोडं बॅटर घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथनं फोडून घ्यायचं आहे पुरीला. मला फोडता येते पुरी. हो, कर ना तर मग. घे, तू मला थोडी मदत करू शकतेस? येस. बस एवढंच. घरी कधी पाणीपुरी केली तर तू मी करतेस? मसाला पुरी बनवते. त्यानंतर आपण एका पुरीचे 4 ते 5 तुकडे करून घेऊयात. आपल्याला याला कव्हर करायचं आहे. हे आपल्याला असं फोडून घ्यायची आहे. प्रियंकाजी, मलाही थोडं आपलंसं म्हणा. सर, तुमच्याकडे लक्षच नव्हतं actually. सगळं संवाद. तिला खूप पण आवडते मी ना. जास्त क्यूट आहे ना तुझ्यापेक्षा. आपल्याला या पुरीमध्ये सांबार घालून घ्यायचं आहे. बर. थोडा करून. वा. आपण पाणीपुरीमध्ये जसं भरतो. पाणी भरतो, त्याप्रमाणे आपल्याला सांबार भरून घ्यायचा आहे. बर. कव्हर करत आहोत इथे. अरे वा. याला असं कव्हर करून घ्यायचं आहे. हा. त्यानंतर इथे ठेवून घ्यायचं आहे.
अच्छा. आणि यावर परत आपल्याला थोडं बॅटर घालायचं आहे. तुला काय खायला आवडतं? सगळं. मी केक बनवताना पण टॅप करते, करतेस म्हणजे ना? त्याचे एअर बबल्स जातात. हा बरोबर. बघा टिप्स किती आहे. हो खरंच ना? माहिती आहे तिला, माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तिला. टॅप करायचं माहिती आहे, मला तुमचा पण माहिती हेतू मला नव्हतं. काहीतरी वेगळाच दिसतोय. नाही तुम्हाला तिच्यात भविष्यातली सून दिसते असं मला वाटतंय. हा, नागपूरच्या सासूबाई मला खूप छान गोड वाटतं. बोलतात मला माहिती आहे. लोकांनाही खरं वाटेल इतकंच कौतुक करावं. हे बघा, आपल्याला इथे परत कॅप ठेवायची आहे ना. हो ठेवा. थोडक्यात काय, पोटफाड इडली हा पदार्थ काही तुम्हाला चला मी आत्ता पोटफाड इडली करते असं नाहीये. थोडासा वेळ खाऊ आहे, निवांत करायचा पदार्थ आहे. काय हो 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 ना. आपण टॅप करून घेऊया. हो. आणि स्टीमर सुद्धा गरम झालेला आहे प्रॉपर. तयार आहे. हळू. आपण एक 5 ते 10 मिनिटं वाट बघूया. इडलीचं नाव आहे पोटफाड इडली. इडली का बैटर, पानीपुरी की पूरी, उसमें सांबार, फिर इडली का बैटर, ऐसे बहुत लेयरों की बनेली है ये पोटफाड इडली. वो जरा हम वाफ के लेते हैं 10 मिनट पे, फिर देखेंगे क्या होता है. चला. प्रियंकाजींनी केलेली पोटफाड इडली वाफून तयार झालेली आहे. आता फक्त पोट फाडायचं आणि या गुन्ह्याबद्दल त्यांना कुठलीही शिक्षा मिळणार नाही हे फार नवल आहे. दाखवा जरा फाडून. गरम गरम आहे ना? गरम आहे. आत्ताच वाफवली आपण. हो. वा. आत सांबार आहे, पुरी पण आहे. पुरी पण आहे. द्या हिला एक घास, आपल्याला लगेच कळेल कशी झाली पोटफाड इडली. कशी झाली आहे ग? चांगली आहे ना? वा. काही द्या, चांगलंच म्हणते ती. तिचा मोठेपणा आहे मनाचा आणि चांगलं झालेलंही असतं. चला तर मंडळी, पोटफाड इडली आमची तयार झालेली आहे. ती पोटापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हालाही करायची असेल तर पटकन लिहून या साहित्य आणि कृती. आता पोटफाड इडली तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात मेथीचे दाणे, थोडीशी चणा डाळ, थोडीशी उडीद डाळ घालावी. थोडंसं परतून घेऊन मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. त्यानंतर त्यात कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात चिरून घेतलेलं गाजर, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा आणि वांग घालावं. भाज्या थोड्याशा शिजल्यावर त्यात हिंग, लाल तिखट, थोडीशी हळद, सांबार मसाला, धणेपूड आणि थोडंसं पाणी घालून भाज्या शिजू द्याव्यात. आता शिजवलेल्या डाळीत थोडंसं पाणी घालून ती घोटून घेऊन डाळ सारखी करावी. भाज्या शिजल्यानंतर त्यात ही पातळ डाळ घालावी. नीट ढवळून घ्यावं. मग चिंचेचा कोळ आणि गूळ घालून 1-2 उकळ्या येऊ द्याव्या आणि सांबार थंड होऊ द्यावं. आता मफिन किंवा कपकेकचे सिलिकॉनचे मोल्ड्स घेऊन त्यात प्रथम थोडं इडलीचं बॅटर घालावं. त्यानंतर पाणीपुरीची पुरी फोडून त्यात सांबार भरावं. फोडलेल्या पुरीवर तुकडे केलेल्या पुरीचा एक तुकडा ठेवून ती बंद करावी. ही पुरी मोल्डमधील इडलीच्या बॅटरवर ठेवून वरून आणखी इडलीचं बॅटर घालून पुरी झाकून टाकावी. या इडल्या स्टीमरमध्ये 10 मिनिटं वाफवून घ्याव्या. इडलीच्या पोटात ट्विस्ट असलेली पोटफाड इडली खाण्यासाठी तयार आहे. चला, पहिला पदार्थ पोटफाड इडली. प्रियंकाजी तुम्ही केलात. तो काही जणांच्या पोटात गेला सुद्धा, काही जणांचे जाणारही नाही. हरकत नाही. तू खाल्लंस, माझं पोट भरलं. देवा किती दया माझी. तुझ्या वडिलांकडे मी जरा बघतोच, थोडे दिवस जाऊ दे. हरकत नाही. पण आता प्रियाजी तुम्ही करणार आहात पदार्थ. मी सोयाबीन चीज कबाब करणार. सोयाबीन चीज कबाब. प्रियाजी तयार आहेत मैदानात उतरायला. लागणारं साहित्य सांगा. सोयाबीनचा खिमा आहे, अच्छा. किसलेला बटाटा आहे, कोथिंबीर आहे, ब्रेड स्क्रम आहे, पनीर किसलेला आहे, चीज किसलेला आहे, कॉर्नफ्लॉवरची पावडर आहे, सिझलिंग मसाला आहे, हळद आहे, मिक्स हर्ब्स आहेत आणि रेड चिल्ली पावडर आहे, गरम मसाला आहे, मीठ आहे, ओवा आहे आणि तीळ आहेत. फारच छान. मला आधी वाटलं होतं कबाब म्हणजे नॉनव्हेज पदार्थ आहे की काय, पण तुम्ही सोयाबीन चीज कबाब करताय. हो तर की मुलं सोयाबीन खात नाहीत, सोयाबीनला इग्नोर करतात, त्याच्यामुळे थोडासा चीज घालून हा पदार्थ आपण करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. तू खातेस ना? आम्ही इथं, तू एक गोष्ट लक्षात घे, जे जे बोलू ना इतर मुलांविषयी ते नॉर्मल मुलांविषयी चाललंय. नाही, तू खूप जास्त नॉर्मल आहेस. इतर मुलं कशी नॉर्मल असतात, हो की नाही? तुर्तास आपण एक काम करूया. प्रियंकाजी, तुमची आवडती जी मुलगी आहे तिला घेऊन थोडा बाहेर थांबा. धन्यवाद. घ्या. आणि थेट नागपूरला गेला तरी चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. या प्रियाजी. बाय.
पण मला एक सांगा प्रियाजी, घरी कोण कोण असतं? घरी सासू आहे, 2 मुली आहेत, मिस्टर, मी, आम्ही जॉईंट फॅमिली आहे. किती छान. मिस्टर काय करतात? मिस्टर एडिटर आहे, सुभाष गाईकडे त्यांनी 6 वर्ष केले आहे. सुभाष घाई सरांकडे ते एडिटर आहेत. त्यांना जरा घाई सरांपर्यंत एक टॅलेंटेड मुलगा पोचवायची जबाबदारी द्या तुम्ही आज. सुभाष घाईंपर्यंत पोचवा म्हणा. सुभाष घाई कसे शो मॅन आहेत आणि आय एम शो हिरो आहे. तो जरा माझे सासरे श्री राम केळकर, त्यांनी सुभाष घाईची सगळे चित्रपट लिहिलेली आहेत. तुम्ही ह्या कार्यक्रमात खूपच उशिरा आलात. काय वाटतं तुम्हाला माझ्याविषयी? खवय्ये माझा आवडीचा कार्यक्रम आहे. नाही, कार्यक्रमात जाऊ द्या, आता माझ्याविषयी बोला तुम्ही. तुमचं काय बोलायचं, रेशीम घाटमध्ये तर तुम्ही हे सांगा ना मग साहेबांना तुमच्या. त्यांना म्हणा सुभाष घाईंना म्हणा एक हीरो मिला हुआ है, मराठी में बहुत अच्छा काम करता है, डांस में थोड़ा कच्चा है लेकिन एक्टिंग पे मार लेगा. नक्की. हा चालेल. याच्याकडे आपण जाऊया. आता सोयाबीन चीज कबाब कडे बोलूया. लागणारं साहित्य आपण पाहिले. कृती पहिल्यांदा काय करायची? कृती आपल्याला सोयाबीन घ्यायचंय. आपण सोयाबीनचे खिमा घेतला आहे. आपण बटाटा घालूया किसलेला, म्हणजे जेणे उकडून किसलेला आहे ना? उकडून किसला. हो काय हो, तुमचे मिस्टर सुभाष घाईंकडे एडिटर आहेत, तर मग ते काही किस्सेही सांगत असतील ना त्यांचे? माझे जे सासरे आहेत राम केळकर, त्यांनी सुभाष घाईचे सगळे चित्रपट लिहिलेले आहेत. कालीचरण, विश्वनाथ, खलनायक, आपकी कसम, बरेच चित्रपट म्हणजे त्यांनी लिहिलेले. त्यांच्यामुळे शूटिंगचे बरेच किस्से आहेत. हो का? सांगतात. वा वा वा. हे आता काय पनीर घातलं. बर. कुठल्या कुठल्या हिरो हिरोईनना भेटलात? बऱ्याच जणांना बघितले. अच्छा. आता हे काय घालताय? हे कॉर्नफ्लोअर पावडर घातले जरा खुसखुशीतपणा येण्यासाठी. हो, क्रिस्पी राहतात ते. बर. चीज घालूया आपण. चीज. हा चाट मसाला आहे. कामाला तुमचा हात एकदम मोठा दिसतोय है ना? ही लाल मिरची पावडर घातली आहे. हो, म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी करून करून प्रमाण म्हणजे तुमचं अगदी दणक्यात झालेलं आहे. आता काय? मीठ घालते. बरोबर, घाला. ओवा घालते मी, कारण की आपल्याला डायजेशन चांगलं होतं. हो हो, ठीक आहे. तीळ. हो, ती थोडी हळद घालते. बर. हे मी ना ऑरेगॅनो घालते. बर. मिक्स. थोडासा सिझलिंग मसाला घालते. बर, ठीक आहे, घाला. आणि आता मिक्स करून मिक्स घ्यायचं का? करून घ्यायचं. कोथिंबीर थोडीशी. वा. कोथिंबीर शिवाय काय नाही, मजा नाही. मजा नाही. मिक्स करता करता मला सांगा की तुमच्या स्वतःच्या अजून काय काय हॉबीज आहेत? काय आवडतं तुम्हाला? आमच्या घरात सगळेच फिल्म लाईनीमध्ये आहे. माझी नणंद आर्टिस्ट आहे, मनीषा केळकर. तिने झुंज मराठी केलं आहे किंवा तिने 3-4 पिक्चर झाले आहेत. माझे सासरे रायटर. सासू माझी ते गाणं आहे ना, हसता हुआ नूर आणि चेहरा, हसता हुआ नूर. त्या माझ्या सासूबाई आहेत, आर्टिस्ट म्हणजे ॲक्ट्रेस आहेत त्या गाण्याच्या. परत मराठीतलं कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला, त्या माझ्या सासू आहेत. अहो, तुम्ही धक्क्यावर धक्के देताय मला. आमच्या घरी सगळे फिल्म लाईनीतले, पण मला जेवणाची आवड आहे. अच्छा. आपला हा डो तयार झाला. वा, ठीक आहे. चला मग आपण एक काम करूया. हा जो क्रश केलेला सोयाबीनचा आपण एक डो तयार केलेला आहे, तो जरा एक 5 मिनिटं सेट होऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. सोयाबीन चीज कबाब प्रियाताई केळकर आपल्यासाठी करतायत आणि त्यासाठी लागणारा हा सोयाबीनचा डो आहे तयार, जो 5-10 मिनिटं ठेवून आपण सेट केलाय. आता कृती काय मला सांगा बरं प्रियाजी? आता आपल्याला याचे छोटे छोटे आपण गोळे करूया. ठीक आहे. कॉर्नफ्लोअरची पावडर आहे त्यात डीप करूया आणि ब्रेड स्क्रमला लावून आपण शॅलो फ्राय करूया. मग आपण एक काम करूया, वेळ वाचण्यासाठी तेल तापत ठेवूया आणि तेल तापेपर्यंत गप्पा मारूया. ओके. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये हेड शेफ आहात. बरोबर आहे. तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं काय, जरा मला सांगा ना. काम म्हणजे माझ्याकडे बॉर्न स्मार्ट, प्री प्रायमरीची आणि लहान लहान सगळी मुलं येतात. मग ते घरी असं ते काहीच खात नाही, छोटी छोटी मुलं. मग त्यांना असं वेगवेगळं आमच्याकडे ते न्यूट्रिशन येते, 30 दिवसाचा मेनू सेट होतो. मग मुलांना आपण स्नॅक्स, मग स्मूदी, मग एक दिवस ज्यूस, तुम्ही काय मुलांना दिल्यावर न्यूट्रिशन आणि प्रोटीन्स मिळतील, हे सगळं आम्ही लक्षात घेऊन मग ती रेसिपी आम्ही करतो आणि मुलांना देतो. किती छान. म्हणजे बघा, आजकाल शाळांमध्ये याची काळजी घेतली जाते. वा, व्हेरी गुड. चला, तेल तापतंय, तिकडे आपण डो करून घेऊया. मला यात थोडं पाणी मिळेल? घालणार ना. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार झाली आहे. आता आपण थोडं हाताला पाणी लावूया आणि जो आपण डो तयार केलेला ना, तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता, मुलांना अट्रॅक्ट होतील तसे. हो, मस्त. कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये डीप केलं, मग ब्रेड क्रम्स त्याला लावले आणि आता ते शॅलो फ्राय करायचे. बरोबर. बरोबर. वाटच पाहतोय मी. तेलही छान तापलेलं आहे. हो, बरीच प्रॅक्टिस आहे तुम्हाला. काय ताई, हा कार्यक्रम आता गेली काही वर्ष करतोय. तुमच्यासारख्या वेगवेगळ्या गृहिणी ताई अनेक जणी इथे येतात.
त्यांच्यासोबत पदार्थ मला शिकायला मिळतात, हो की नाही? हो तुमच्या घरी तुम्हाला कोणी मदत करतं का स्वयंपाकात? हो, मिस्टर करतात, मुली करतात. अरे वा. सोयाबीन चीज कबाब आम्ही मस्तपैकी छान दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घेतो. साहित्य आणि कृती लिहून घ्यायला विसरू नका. आता सोयाबीन चीज कबाब तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका मिक्सिंग बॉलमध्ये सोयाबीनचा खिमा घ्यावा. त्यात उकडून किसलेला बटाटा, किसलेलं पनीर, कॉर्नफ्लॉर, किसलेलं चीज, चाट मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, ओवा, तीळ, थोडीशी हळद, मिक्स्ड हर्ब्स, सीझनिंग मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं एकत्र करून त्याचा गोळा तयार करावा. आता याचे छोटे छोटे चपटे गोळे तयार करावे. ते कॉर्नफ्लॉरच्या पेस्टमध्ये घोळवून पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मग गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्यावे. हेल्दी आणि टेस्टी सोयाबीन चीज कबाब्स तयार आहेत. प्रियंकाताई एसेकर आणि प्रियाताई केळकर या दोघी जणी आज इथे आल्या. आणि प्रियंका मॅडम, तुम्ही केलेला पदार्थ हा आगळा वेगळा होता आणि प्रिया मॅडम, तुम्ही केलेला पदार्थ हा अप्रतिम होता. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे फार मनापासून आभारी आहोत. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडून तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू घ्या. इथून पुढे स्वयंपाक करताना नेहमी घाला ती गळ्यात ॲप्रन आहे छानसं. थँक्यू. वेलकम. इथून पुढे आम्हाला तुमच्या गळ्यात नेहमी हे दिसत राहील आणि तुम्हालाही स्वयंपाक करताना आमची आठवण येत राहील. हो. चला मग आपण प्रेक्षकांना करू टाटा, पण त्याआधी लांबच्या भावाच्या जवळच्या मुलीला मान दिला पाहिजे. कुठल्यापासून सुरुवात करायची? प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच. काय हे नाव तरी सांग. नाही. सोयाबीन चीज कबाब. ते खायचंय का? मग ज्यांनी केलंय त्यांना थँक्यू तरी म्हण. थँक्यू. वेलकम. हावरेपणा असा डोळ्यात उतरलाय तुझ्या. हसते काय? चला, याच आनंदात आम्ही आता पुढचे पदार्थ करतो. मस्त. तुम्ही घ्या निरोप. मस्त. भेटा आम्हाला पुढच्याच भागात झी मराठीवरच्या ताज्या गरमागरम आणि वाफळलेल्या भागात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.